फीज मॅनेजमेंटमध्ये गेल्यानंतर आपण रिसिप्ट मॅनेजमेंट करतो आहे. तर रिसिप्टमध्ये आपल्याला इथे एक वरती टायटल दिसतं आहे आणि हे आपण प्रिंट काढून देऊ शकतो. तर हे जे नाव दिसतं आहे यासाठी वडगाव इन्स्टिट्यूट हे कुठून आलं, तर या ठिकाणी जे आपण क्लायंटला नाव दिलेलं आहे तेच नाव तो घेतो आहे. जर तुम्हाला अधिक प्रॉपर व्यवस्थित नाव पाहिजे असेल तर काय करता येईल हे आपण पाहूया. तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा जावं लागेल सेटिंग बटनवरती. सेटिंग बटनमध्ये हे तर तुम्हाला सबस्क्रिप्शन स्टेटस दिसते की तुमची एक्सपायरी कधी आहे, कधी तुमचं हे सॉफ्टवेअर बंद पडणार आहे. त्याच्यानंतर मॅनेज युअर कोर्स, तुम्ही कोर्सची लिस्ट त्यात तुम्हाला टाकता येते, हे आपण पाहिलेलं आहे. हे तर तुम्हाला इन्स्टिट्यूट डिटेल नावाचं पेज दिलं आहे फॉर रिसिप्ट. हे तर तुम्ही जे लिहाल ते तुमच्या पावतीवरती छापून येईल. तर मला पाहिजे अशादी कम्प्युटर्स अँड क्लासेस. आता हे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये पत्ता पाहिजे. असा डिटेलमध्ये तुम्हाला जो पाहिजे तसा पत्ता टाका. तुमचं सेंटरचं नाव व्यवस्थित लिहा, कॉन्टॅक्ट नंबर लिहा, ईमेल लिहा आणि सेव्ह दिस इन्स्टिट्यूट डिटेल्सवर क्लिक करा. वरती इन्स्टिट्यूटचे डिटेल्स सेव्ह झालेले असतील. मग पुन्हा एकदा फीज मॅनेजमेंटमध्ये या. एकदा रिफ्रेश करायला विसरू नका, F5 प्रेस करून. रिफ्रेश केल्यानंतर जेव्हा तुम्ही रिसिप्ट चेक करता तेव्हा तुम्हाला हे नाव व्यवस्थित आलेलं दिसेल. खाली पत्ता पण व्यवस्थित दिसेल, कॉन्टॅक्ट नंबर दिसेल, ईमेल दिसेल. तुम्हाला जे पाहिजे ती इन्फॉर्मेशन टाका, जी नको ती तुम्ही काढून टाकू शकता. यात जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला लिहायचं MKCL's ॲथोराइज्ड ट्रेनिंग सेंटर, तर ते कुठे लिहिणार, तर त्यासाठी मी काय करतो, तिथंच एक लाईन लिहितो. इथं कंप्लीट ॲड्रेस तुला कुठे पाहिजे, ते अगोदर पाहिजे ॲड्रेसच्या की नंतर पाहिजे, तर सध्या मला अगोदर पाहिजे, तर मी तसं तिथं लिहितो ॲथोराइज्ड लर्निंग सेंटर. आणि तुला सेंटर कोड पाहिजे. आता ह्या केसमध्ये काय होईल, तो एका ओळीमध्ये सगळ्या गोष्टी टाकणार आहेत. मी तुम्हाला दाखवतो तरीसुद्धा हे कसं झालं आहे आता. तर हे अडचण तुम्हाला पण येणार आहे. तर इथं बघा आता रिसिप्ट कशी दिसते, तर या स्वरूपात दिसते. ॲथोराइज्ड लर्निंग सेंटर ऑफ MKCL अपोजिट दिलीप सोनीग्राम. मला वाटतं की नाही, हे मला वेगळे सेपरेट लाईनमध्ये पाहिजे. तर सेपरेट लाईनमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला HTMLचा एक तिथं टॅग टाकावा लागेल. न्यू लाईनसाठी BR किंवा P हा टॅग टाका आणि मग तुम्ही त्याला सेव्ह करा. आता तुम्हाला थोडक्यात काय, तर तुम्हाला इथं वेगवेगळ्या ओळी लिहायच्या असतील. गावाचं नाव वरती, तालुक्याचं नाव त्याच्या खाली, डिस्ट्रिक्ट त्याच्या खाली. तर तुम्हाला जितक्या पाहिजे तितक्या ओळी तुम्हाला इथं सेट करता येतील. म्हणून मी मुद्दाम तुम्हाला दाखवलं की नेक्स्ट लाईनला कसं लिहायचं. तर पुन्हा एकदा आपण इथं फीज चेक करूया, रिसिप्ट चेक करूया. तर बघा आता ॲथोराइज्ड लर्निंग सेंटरवरती आलं, पत्ता खाली आला, कॉन्टॅक्ट खाली आलं. तर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याला 2 ओळीमध्ये गेलं. आता मी इथं 3-4 ओळीमध्ये केलं, पण मला वाटतं खूप जास्त लिहू नका तुम्ही. हे एक लाईन दॅट्स ओके, त्यात पण नेसेसरी नसेल तर नका टाकू. इथं मी मुद्दाम जागा ठेवलेली आहे. इथं तुम्हाला स्टॅम्प मारावा लागेल. जेव्हा जेव्हा तुम्ही रिसिप्ट देताय ऑनलाईन तेव्हा स्टॅम्प देणं गरजेचं आहे. पण जर तुम्ही डायरेक्टली याला कॉपी पेस्ट करून व्हॉट्सअपला देणार असाल तर मग स्टॅम्पची सुद्धा गरज नाही. तिथं खाली स्पष्ट लिहिलेलं आहे दिस इज कॉम्प्युटर जनरेटेड रिसिप्ट. त्यामुळे ही रिसिप्ट आपण किती पण वेळा जनरेट करू शकतो, काढू शकतो, सेमच राहणार आहे.